तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याने नेरळमध्ये मोरे चंचे म्हणजे विकास असं समीकरण तयार झाल्याचा दावा कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेरळ शहर अध्यक्ष गणेश खराटे आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी प्रचारादरम्यान हा विश्वास व्यक्त केला। नेरळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुनीता मोरे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांच्या प्रचारासाठी नेरळ गावातील सुगवेकर आळी, टेप आळी आणि बाजारपेठ परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली। या फेरीत आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। प्रचारादरम्यान उमेदवारांनी मतदारांसोबत थेट संवाद साधत विकास कामांचा आढावा मांडला। यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की मोरे कुटुंबाचे अनेक वर्षांचे समाजकारण तर भगवान चंचे यांनी ग्रामपंचायतीत केलेले विकास कामे आजही लोकांच्या लक्षात आहेत। या कामांच्या जोरावर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। नमस्कार। आज नेरळ जिल्हा परिषद गटाच्या आमच्या उमेदवार सौ सुनीता रोहिदास मोरे व नेरळ पंचायत समिती गटाचे उमेदवार श्री भगवान शेठ चंचे आज निवडणुकीला सामोरं जात आहे। आजची परिस्थिती पाहता आम्ही आज जी कामं केलेली आहेत सरपंच असताना श्री भगवान शेठ चंचे यांनी आणि मोरे कुटुंब आहे यांचा जर समाजकारणाचा वसा बघितला तर आत्तापर्यंत त्यांनी बरीचशी कामं गावामध्ये आणि गोरगरिबांसाठी केलेली आहे। तरी पण आता या येणाऱ्या निवडणुकीला आमचे दोन्ही उमेदवार हजारोच्या संख्येने हजारोच्या मताधिक्याने निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। तसेच आमचे नेते माननीय सुधाकर घारे व नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे। जशी कर्जतमध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे तशीच नेरळमध्येही परिवर्तनाची लाट येणार हे निश्चित आहे। मी राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष गणेश खराटे या अधिकाराने मी हे सर्व सांगत आहे का आमची लाट जरूर येणार। सगळ्यांना पहिले जय महाराष्ट्र। मी नेरळ शहर बंडू क्षीरसागर बोलतोय। आजचा प्रचारामध्ये 5वा दिवस आहे। लोकांनी एवढं भरभराट आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। महिला असो किंवा पुरुष असो, शिवसैनिक असो, माझे शिवसैनिक सगळे जुने निष्ठावंत शिवसैनिक माझ्या पूर्णपणे पाठीशी उतरलेले आहेत आणि माझी एवढी ताकद वाढलेली आहे तर मला माहिती होतं माझा बाले किल्ला आहे शिवसेनेचा आणि या बाले किल्ल्यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की इथे ही 5,000 सीट लावणार आहे। कुठल्याही हालतमध्ये कुठं मागे पडणार नाही। त्यानंतर सुनीता मोरे असो किंवा रोहिदास मोरे असो, प्रथमेश मोरे असो, त्यांची एवढी कामं आहेत तर त्यांना पण आणि त्यानंतर भगवान शेठ चंचे हे नेरळचे सरपंच होते आणि यांना कार्यसम्राट म्हणून लोक ओळखतात आणि त्या कार्यसम्राटांचा मला पुष्कळ यामुळे त्याचा फायदा होतोय आणि त्या फायद्याचा सोना करणार आहेत आम्ही आणि लोकांना आमच्यावर फार विश्वास आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो तसाच साबूत ठेवणार आहे आणि कधी शिवसेना इथं हरलेली नाही आणि हरणार पण नाही आणि दोन्ही वेळा असे मांडवकर ते सगळे उमेदवार आहेत ते 5,500 विजय होतील आणि प्रथमतः सर्व नेरळकरांना नमस्कार। आमचा परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर हा प्रचाराचा जोम धरलेला आहे। नेरळमध्ये विविध प्रकारची विकास कामं जी माननीय कार्यशेठ भगवान शेठ चंचे हे जेव्हा सरपंच होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची जी विकास कामं केली आहेत त्या मुद्द्यावर, त्यानंतर प्रथमेश मोरे आणि रोहिदास मोरे यांनी जी विकास कामं केली पर्यटनाची असतील किंवा इतर आरोग्याविषयीच्या ज्या समस्या असतील, असं कुठलंच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं नाही। राजकारणातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारण हे त्यांचे प्रभावी मुद्दे ठरलेले आहेत। जिथे जिथे ते प्रचाराला जातात तिथली सगळी लोक अत्यंत प्रेमाने आशीर्वाद देतात आणि त्यांना सांगतात आम्ही तुम्हालाच निवडून देऊ आणि तुम्ही निवडून आल्यानंतर ही आमची विकास कामं तुम्ही करून द्या असं आम्हाला नागरिक हक्कांनी सांगतात। जो नागरिकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि येत्या 7 तारखेला सगळ्या नागरिकांना मी नम्रपणे आवाहन करते की माननीय भगवान शेठ चंचे यांची निशाणी आहे घड्याळ, माननीय सुनीताताई मोरे यांची निशाणी आहे मशाल आणि जे आपल्या दामत पंचायत समितीचे आहेत उमेदवार त्यांची निशाणी महेश शेठ खारीक यांची निशाणी आहे घड्याळ। या तिन्ही उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजयी करा। नमस्कार, मी वनश्री चंचे। खरं तर आज आमचा प्रचार शेवटचा दिवस आहे। गेले आणि आजचा 7वा दिवस आहे आम्ही प्रचार करतोय। आमचा 7 दिवसात प्रचाराला आमचा खूप चांगला प्रतिसाद आहे। आमचे जे मतदार आहेत
ते आम्हाला आरती करून फुलांची वृष्टी करून किंवा फटाके लावून आमचा खूप चांगल्या प्रकारे स्वागत करत आहेत. आणि आमचा जो प्रचार आहे तो डोर टू डोर आहे. आम्ही प्रत्येक मतदाराच्या घरी जातो. त्यांना आमची जे आम्ही म्हणजे माझ्या पप्पांनी किंवा रोहिदास मोरे यांनी जी कामे केलेली आहेत ती आम्ही मतदारांना समजवतो आणि त्या अनुषंगाने मतदार आम्हाला निवडून देतीलच हा आमचा आहे विश्वास. उमेदवारांवर त्यांचा खूप विश्वास आहे. त्यांचा कार्यकाळ खूप चांगला राहिलेला आहे आणि आम्हाला इतका चांगला प्रतिसाद जो मिळतोय त्या अनुषंगाने आम्ही आज आम्हाला विश्वास आहे की येत्या 9 तारखेला नक्कीच आमचा विजय होईल. परिवर्तन विकास आघाडीतून उमेदवार आमचे आहेत. त्यांनी आम्हाला त्यांनी राजकारणाने समाजकारणच केलेलं आहे. त्यांचं काम पण उत्तमरित्या आहे. तर मी सगळ्यात जनतेला आवाहन करेन की त्यांना योग्य रीतीने निवडून द्या. ते अजून पुढे चांगलं काम करतील. त्यांच्याकडे आपण ते द्यावे अपेक्षा. सर्वप्रथम नेरळच्या नागरिकांना मी आवाहन करतो की नेरळ परिवर्तन आघाडीचे दोन्ही उमेदवार आमचे सौ सुनीता रोहिदास मोरे आणि माननीय श्री भगवान शेठ बाळकृष्ण चंचे यांनी जी नेरळमध्ये खूप सुंदर तऱ्हेने पहिले कामं केलेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक मतदाराने त्यांना विजयी करावं आणि आमचा विजय हा निश्चित आहे. आणि भगवान शेठ चंचे यांनी जो 2009 ते 2014 मध्ये नेरळचे सरपंच म्हणून जो काम केलेला आहे तो उत्तमरित्या काम केलेला आहे. तो सगळ्या नागरिकांना माहितीच आहे. आणि तसेच रोहिदास मोरे आणि त्यांची मोरे फॅमिली गेली 35 वर्ष ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी पण सुंदररित्या नेरळमध्ये भरपूर अशी कामं केलेली आहेत आणि पूर्ण जिल्हा परिषदमध्ये त्यांची कामं आहेत. तसेच भगवान चंचेंचं पण पूर्ण नेरळ ग्रामपंचायतमध्ये काम आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं हाच आमचा आत्मविश्वास आहे.